नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा लकी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आज आपण छोटे उमराळे जे वाघेड धरणाच्या कुशीत बसलेलं या गावात आलेलो आहे। तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आपले जे प्रगतील शेतकरी रितेश भाऊ गोडसे यांच्या शेतावर आलो आहे। यांनी लकी सीड्स या कंपनीचे कारले वेदा सम्राट या वाणाची लागवड केलेली आहे। अतिशय सुंदर असं नियोजन आणि नाशिकचा पारा हा आत्ताच्या कंडिशनला 40+ म्हणजे 40, 41, 42 टेम्परेचरच्या या अवस्थेत सुद्धा हा प्लॉट अतिशय निरोगी प्लॉट। तर आज आपण स्वतः रितेश भाऊ यांचा अनुभव या वाणाबद्दलचा ऐकून घेऊया। तर रितेश भाऊ, मी तुमचं लकी सीड्स या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। तुम्ही तुमचा संपूर्ण परिचय आमच्या शेतकरी मित्रांना सांगा। नमस्कार, मी रितेश बाजीराव गोडसे, राहणार उमराळे खुर्द, पोस्ट पाडे। मी ही लकी सीडची वेदा सम्राट व्हरायटी फेब्रुवारीमध्ये लावली आहे। त्याचं बी न लावता रोप बनवून लावलेली। तर तुम्ही आता ही फेब्रुवारीमध्ये लागवड केली, म्हणजे आज 21 एप्रिल 2026 बरोबर। तर आजच्या रोजी काय वाटतं तुम्हाला या वाणाबद्दलचं? वाणाला अडचण नाही काहीच, व्हायरसला बी कमी बळी आहे। व्हायरस म्हणजे नाही म्हणूनच आहे समजा। तुमच्या प्लॉटला आतापर्यंत तशी काही अडचण तर नाही आली। आणि कळी पूजीला जो प्रॉब्लेम येतो तो नाही आला। आणि कारल्याची लांबी म्हणायला अर्धा फूट जेवढी सांगेल तिची म्हणजे साधारणतः 13 सेंटीमीटर पासून तर 15 सेंटीमीटर पर्यंत आहे। तिचा काटा पण व्यवस्थित आहे, कारल्याचा काटा। त्याच्यानंतर कलरला तर अडचण नाही, फुल कलर आहे, फुल कलर आहे। आता हा तो तुम्ही संपूर्ण जो माल आहे कुठे नेतात तुम्ही विक्री? नाशिक मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकला नेता। ओके, आता मार्केटला नेल्यानंतर व्यापाऱ्यांची काय पसंती येते वाणाबद्दल? व्यापाऱ्यांची पसंती चांगली। आता आहे तर 3रा 4था 5वा खुडा आहे आजचा समजा, तर टॉपलाच गेलाय माल। टॉपलाच गेला म्हणजे कॅरेट मागं फरक पडतो का? फरक पडतोय, 50-60 रुपयाचा फरक पडू राहिला कॅरेट मागं पडतोय। आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सजेस्ट करू शकता या वाणाबद्दल? लावला पाहिजे हा वाण, चांगली काही। हे तुमचं पहिलंच वर्ष या वाणाबद्दल? हा पहिलंच आहे। बरं। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हे जे लकी सीड्स वेदा सम्राट या कारल्याचे बियाणं जर लागले तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार या संस्थेकडे हे बियाणं उपलब्ध आहे। त्या बियाणा संदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा कुठे उपलब्ध होईल तर खाली आमचा नंबर पण येतोय, त्या नंबरला तुम्ही कॉल करून सहजरित्या बियाणं उपलब्ध करू शकता। तर रितेश भाऊ, आतापर्यंत तुमच्या या प्लॉटला व्हायरस अजिबात नाही? अजिबात नाही। आणि व्यापाऱ्यांची पसंती पण खूप चांगली आहे। बरं। तर रितेश भाऊ, मी तुमचं लकी सीड्स या कंपनीच्या वतीने आभार मानतो। आणि शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला या प्लॉटचे काही व्हिडिओज आणि प्लॉटचे फुटिंग हे देखील तुम्हाला दाखवतो। आणि त्यानंतर काय फळं आहेत आपल्याकडे, ते फळं पण आपण रितेश भाऊ आपल्याला दाखवतो। तर रितेश भाऊ